मानवाला आंतरिक शुद्धतेबरोबरच शुद्ध पर्यावरणीय वातावरणासाठी विशिष्ट सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांची मंत्रोच्चारात अग्नीमध्ये आहुती देण्याची अग्निहोत्र आचरण ही एक प्रभावी प्रक्रिया आहे, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. कोकण ग्रामविकास मंडळाच्या शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सवात शनिवारी आमदार केळकर यांनी स्वतः अग्निहोत्र आचरण केलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार केळकर यांनी अग्निहोत्र विधीची महती विशद केली. तसंच सामाजिक भान ठेवून अशा प्रकारचा पर्यावरणभिमुख अग्निहोत्र उपक्रम इतरांनीही आयोजित करण्याचं त्यांनी आवाहन केलं. यावेळी मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे तसंच नगरसेवक विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे आणि इतर भाविकांनी देखील अग्निहोत्र पूजेमध्ये सहभाग दर्शवला. शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचं यंदाचं हे 27वे वर्ष आहे. या भव्य मालवणी महोत्सवात मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच खवय्यांकरिता खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि भाविकांसाठी अग्निहोत्र विधी उपलब्ध केले आहेत. आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट येथील शिवपुरीच्या विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून मालवणी महोत्सवात दररोज अग्निहोत्र करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या सामुग्रीचा स्टॉल देखील महोत्सवात उपलब्ध आहे. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी देखील मालवणी महोत्सवात अग्निहोत्र अनुष्ठान केलं. शनिवारी अग्निहोत्र आचरण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी जगभरातील 100 देशांमध्ये अग्निहोत्र केलं जात असून ही आगळीवेगळी सर्वोच्च पूजा असून शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा असल्याचं सांगितलं. या अग्निहोत्र उपक्रमामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन ऑक्सिजनमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण देखील कमी होतं आणि याला जागतिक स्तरावर शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मान्यता असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. हा मालवणी महोत्सवातला अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम आहे आणि हा दरवर्षी आमचे सीताराम राणे यांच्या पुढाकाराने जसं बाकीचं होतं सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलन, खाद्य संस्कृती, तसं धार्मिक देखील या ठिकाणी होतं आणि हा अग्निहोत्राचा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आपला पारंपरिक पूर्वकालीन आलेला आहे. शेकडो वर्ष आपले पूर्वज जे आहेत ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र करत होते आणि सूर्यपूजा, अग्निपूजा आणि निसर्गाला आपण आपल्या कडनं ज्याला म्हणता येईल की कृतज्ञता व्यक्त करायची आहे की तुझ्यामुळे मी आहे आणि ती ही पूजा असते अग्निहोत्राची आणि ती अग्निहोत्राची पूजेचा उपक्रम या ठिकाणी दर मालवणी उत्सवात होतो. जवळजवळ 100च्या वर देशातले लोक खरं म्हणजे अग्निहोत्र करतात आणि अग्निहोत्र हे सर्वोच्च पूजा आहे असंही म्हटलं जातं आणि हा उपक्रम लोकांना हवा असा वाटतो. अनेक लोक याच्यामध्ये सहभागी होतात. आज तर आम्ही देखील या उपक्रमामध्ये अग्निहोत्राच्या सहभागी झालो. तर अग्निहोत्राचं महत्त्व देखील अतिशय महत्त्व आहे. जास्तीत जास्त नागरिकांना काय आवाहन करावं या अग्निहोत्राचं? अग्निहोत्राचं या ठिकाणी आम्ही तर काही वर्षापूर्वी सामूहिक 5,000 लोकांचं आम्ही अग्निहोत्र केलं होतं आणि हवेतली शुद्धता जी आहे, जशी माणसाच्या आतली शुद्धता पाहिजे तशी बाहेर देखील शुद्धता असली पाहिजे आणि हवेतली शुद्धता ज्या वेळेला तपासली लॅबमध्ये त्यावेळेला हवा जी आहे त्याच्यामध्ये शुद्धता आढळून आली त्यांच्या आणि त्याच्यामुळे हे अतिशय पवित्र असं कार्य आहे आणि त्याच्यामुळे मी लोकांना आवाहन करेन की आपण देखील अग्निहोत्राचा स्वीकार करा. जसा जेव्हा वेळ असेल तेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेलाच हा 5 मिनिटाचा उपक्रम आहे, परंतु याचा फार मोठा आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील आपल्याला त्याचा फार मोठा फायदा होतो. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीनिमित्त भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाचं आयोजन.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समन्वय प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान कार्यक्रम ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या अनुष्ठानाचं आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसंच समन्वय प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. या कार्यक्रमास ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसंच ठाणे जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुण्यातील केशव शंखनाद पथकाच्या मंगल शंखनादानं अनुष्ठानाची सुरुवात झाली. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीनं लघुरुद्र अनुष्ठानाचा प्रारंभ करण्यात आला. या महायज्ञात तब्बल 151 जोडप्यांनी सहभाग नोंदवत अनुष्ठान पूर्ण केलं. वाल्मिकी, मातंग, बौद्ध, आदिवासी, पारधी, खाटेक, मुस्लिम चर्मकार, विश्वकर्मा आदी बहुजन समाजातील जोडप्यांसह विविध समाज घटकांचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतर केलेल्या 4 जोडप्यांनीही या अनुष्ठानात सहभाग घेतला. तसंच ओरिसा, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातूनही भाविकांनी महायज्ञात सहभागी होत धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला. विविध धर्म, समाज घटक आणि प्रांतातील नागरिक या अनुष्ठानासाठी ठाण्यात एकवटले, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. अनुष्ठानात सहभागी सर्व जोडप्यांचा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते सन्मान करत स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. संध्याकाळी महाशिवरात्रीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. उत्तर भारतीय कलाकारांनी सादर केलेलं शिवतांडव आणि अघोरी नृत्य सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली आणि या कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी महाशिवरात्रीचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा आणि समन्वयाचा संदेश देणारा असल्याचं सांगितलं. समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मतेसाठी असे उपक्रम पुढेही सातत्यानं राबवले जातील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आचार्य जी आशिष कुमार जानी यांनी पौराहित्य करत संपूर्ण विधीपूर्वक संपन्न केला. आयोजन यशस्वी करण्यासाठी समन्वय प्रतिष्ठानचे रवी काळे, सहकारी तसंच भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजिका अश्विनी पटवर्धन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कासरडोली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अतुल सोनावाला या भूमाफियांतर्फे हडप केल्या जात आहेत. 23 जानेवारी 2026 रोजी कासरडोली जिल्हा ठाणे येथील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पोट हिस्सा मोजणी अर्ज क्रमांक द्रुतगती 073403 जमिनीचा सर्वे करण्यास विरोध आहे. भूमाफिया अतुल सोनावाला हे पैशाच्या बळावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून 7/12 उतारे कोरे केले आहेत. शेतकऱ्यांचे खोटे नोंदणी, खरेदी खत आणि कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतले आहेत. याबाबत कलम 43 प्रमाणे परवानगी न देता नोंदणीकृत कसे झालं, याबाबत नोंदणीकृत करणारे नोंदणी रजिस्ट्रार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कमलाकर शिंगे यांनी केली आहे. तर भूमाफिया सोनावाला यांनी शेतकऱ्यांच्या नावाने विदेशी कंपनीकडून करोडो रुपये घेऊन खोटे करारनामे करून त्यांना देण्यात आले असल्याचं विशाल शिंगे यांनी सांगितलं. या आंदोलनात दिगंबर नकवारे, कृष्णा शिंगे, दीपा शिंगे, अंजली तानकी, विष्णू तानकी, जयवंत शिंगे, संदेश भोईर, देवेंद्र भोईर यांनीही सहभाग घेऊन वेळीच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कासरडोली येथील रहिवाशांनी दिला आहे. क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड ट्रस्ट दिल्ली, भारत सरकार या संस्थेच्या मुंबई कार्यालयाचं उद्घाटन BA तळमजला लोनेट बिल्डिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, दादर येथे संस्थेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष RK मीना यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अध्यक्ष सुनील म्हात्रे उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र उपाध्यक्ष अरविंद ठोंके, मुंबई अध्यक्ष नादिर खान, मुंबई उपाध्यक्ष देवेंद्र परब, मुंबई सचिव जावेद खान यांची नियुक्तीपत्र अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी CBIचे संस्थापक अध्यक्ष RK मीना यांनी आगामी काळात महाराष्ट्रात CBI संस्थेचे सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनील म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्यात जिल्हा स्तरावर बैठका घेऊन अध्यक्षांच्या तसंच कार्यकर्त्यांना नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपंकर घोष, अशोक झा, राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रांत राऊळ आदी मान्यवरही उपस्थित होते. ठाण्यातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि शहराचा आराध्य दैवत असलेल्या श्री कोपिनेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी आपल्या पत्नीसह महादेवाची विधिवत पूजा करून आरती केली. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. परंपरेचं जतन करत राजन विचारे यांनी मंदिरात उपस्थित राहून ठाणेकरांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी राजन विचारे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील असंख्य नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोपिनेश्वर मंदिर हे ठाणेकरांच्या अस्मितेचं केंद्र आहे आणि येथे येऊन जो आनंद मिळतो तो शब्दातीत आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी आणि नागरिकांशी संवाद साधून शुभेच्छांचा स्वीकार केला. मंदिराच्या परिसरात हर हर महादेवाच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं होतं.